उत्तर लोकसभा मतदारसंघातून पीयूष गोयल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे। खासदार गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापलं जाणार का असा प्रश्न आता चर्चेला जातोय। भाजपच्या हक्काच्या मतदारसंघात गोयल यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। जेव्हापासून निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेले आहेत, भाजपकडून काही विद्यमान खासदार, विद्यमान आमदार यांना निवडणुकीच्या विद्यमान मंत्री यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि त्यामध्ये पीयूष गोयल यांचंही नाव होतं। पीयूष गोयल हे सध्या केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांना मुंबईमधून संधी दिली जाऊ शकते आणि त्यांच्यासाठी गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापलं जाणार की काय अशी चर्चा आहे। शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, गोपाळ शेट्टी यांचं वय 71 झालेलं आहे आणि भाजपच्या मध्ये ज्यांची वय 70च्या पुढे आहेत अशा नेत्यांची तिकीट कापली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती। गोपाळ शेट्टी यांच्यासाठी हा जो मतदारसंघ आहे हा खूपच सेफ मतदारसंघ राहिला आहे। 2009 नंतर म्हणजे 2014 2019 ला या मतदारसंघामध्ये लाखो मतांनी ते निवडून आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2009-19 जर निवडणूक पाहिली तर त्यांना 7 लाख मतं होती आणि त्यांचे जे अपोनंट आहेत उर्मिला मातोंडकर यांना 2,41,000 मतं होती, म्हणजे 5 लाखाच्या फरकाने ते निवडून आले होते। आणि सध्या शिवसेना फुटीनंतर देखील हा मतदारसंघ जो आहे सेफ मानला जातो, कारण बोरिवली दहिसर या दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत। मागठाणेमध्ये प्रकाश सुर्वे आहेत, ते शिंदे गटात आहे। कांदिवली पूर्व मध्ये, चारकोप मध्ये जर पाहिलं तर भाजपच आहे। फक्त मालाड पश्चिम मध्ये असलम शेख हे काँग्रेसचे आमदार आहेत। त्यामुळे हा मतदारसंघ अत्यंत जो आहे निवडणुकीसाठी त्यांच्यासाठी सोपा मानला जात आहे आणि ते आता या मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती विश्वसनीय नेत्यांनी आपल्याला दिलेली आहे। आणि मुंबई उत्तर मतदारसंघाचा जर विचार केला 2004 आणि 2009 ला जर फरक म्हणून जर पाहिला तर फक्त 2009 ला 5,779 मतांनी संजय निरुपम या ठिकाणी निवडून आले होते। त्यामुळे विरोधकांसाठी हा कठीण आणि म्हणजे थोडक्यात भाजपचं हे सेफ झोन आहे आणि ज्यामधनं पीयूष गोयल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं। शिवाजी, अर्थात जसं दुसरी यादी लवकरच जाहीर होऊ शकते त्यामध्ये आता गोयल यांचं नाव आहे का हे बघावं लागेल। धन्यवाद या माहितीबद्दल।